नमस्कार मंडळींनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अक्षयने दिलेले रमाला सरप्राईज बघून रमा आता ती साडी घालते आणि त्यानंतर आता अक्षयने दिलेले सँडलसुद्धा रमाने घातलेले असतात आणि आता रमा ही दरवाजा उघडून आतमध्ये येऊ लागते. तर इकडे अक्षयसुद्धा त्याचे आवरून नवीन कपडे घालून रेडी असतो. त्यानंतर आता रमा ही सँडल घालून आतमध्ये येताच आता रमाचे झोकांडे जातात. रमाचा त्या उंच टाचाच्या सँडलवरून आता पाय सटकतो आणि रमाचे झोकांडे जातात. रमाला आता व्यवस्थित चालता येत नसतं. त्यानंतर आता रमा ही अक्षयकडे बघते. रमा म्हणते की आता होऊ द्या ना, तुमच्या मनासारखंच होऊ द्या आणि तुम्हाला मला पाडायचं आहे ना असे उंच टाचाचे सँडल देऊन, तर पाडा, बरोबर आहे. आणि अक्षय म्हणतो की असं काय करते, रमा ये ना, हळूहळू चालते. आणि रमा आता बरोबर सावधगिरीने पाय टाकत हळूहळू चालत येऊ लागते. पण पुन्हा आता रमाचा पाय त्या सँडलवरून सटकत असतो. तर आता रमा थोडी पुढे येताच आता रमा पडू लागते आणि लगेच अक्षय आता रमाला धरतो. अक्षय रमाला म्हणतो, मी असताना तुला कसं पडू देईल रमा. आणि लगेच आता अक्षय रमाकडे बघतो. त्यानंतर आता रमा म्हणते की होऊ दे ना, तुमच्या मनासारखे आणले ना तुम्ही मला हे सँडल घालायला. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं रमा, तुला जर कम्फर्टेबल वाटत नसेल तर काढून टाक ह्या सँडल आणि घाल तुझ्या रेग्युलर त्या चपला. तेव्हा आता रमा म्हणते, नाही आता असू द्या, तुम्ही माझ्यासाठी हे सँडल आणले ना, मी हे सँडलच घालून राहते. आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की चल मग जेवायला जाऊयात. रमा म्हणते जाऊयात ना जेवायला. आणि आता जेवणसुद्धा असंच काहीतरी इकडचं इंग्लिश मागवलं असेल, बरोबर ना. आणि त्यानंतर आता रमा म्हणते की तिथे काटेरी चम्मच असतील आणि मला काटेरी चम्मचने खाता येत नाही. तिथे सगळेजण असतील आणि पुन्हा माझी सगळ्यांमध्ये हेळसांड होईल, बरोबर ना, असे आता रमा अक्षयला बोलते. आणि अक्षय आता रमाकडे बघतो आणि म्हणतो की रमा, काय तुझा युद्ध करायचा प्लान आहे की काय. आणि आता अक्षय हा रमाला धरतो आणि रमाची कंबर पकडून बरोबर आता अक्षय रमाला जेवायला घेऊन जाऊ लागतो. इकडे आता सायदा त्याच्या कारमधून त्याने माहीला खूप विचित्र आणि वेगळ्या ठिकाणी आणलेली असते. रात्रीचा अंधार पडता क्षणी सायदा एका ठिकाणी आणून त्याची कार थांबवतो आणि कारमधून उतरतो. आणि त्यानंतर आता माहीसुद्धा बाहेर उतरते. रागाने माही इकडे तिकडे बघते तर तिथे रिसॉर्टही नसतं आणि काहीच नसतं, फक्त अंधार असतो. राग घेऊन आता माही म्हणते की काय, मला हे कुठं आणलं आहे आणि कुठे रिसॉर्ट. तेव्हा आता नकली दाढी लावलेला सायदा म्हणतो की मॅडम काय आहे ना, आपण रस्ता चुकलोय. आणि घाई गडबडीत हे सगळं होऊन बसलं. आणि माई म्हणते की कोणी सांगितलं होतं हा नसता शहाणपणा करायचा तुम्हाला, आणि मी सांगितलं होतं हा रस्ता नाही आहे म्हणून. साई म्हणतो की मॅडम तुम्ही कशाला टेन्शन घेता. माई म्हणते की का टेन्शन नको घेऊ, अरे किती उशीर झाला बघितलंस का तू. आणि एवढ्या रात्री आता काय करायचं. माई म्हणते सगळं काय चाललंय काय माहिती. आता मी तुला सांगते ड्रायव्हर, तू मला अर्ध्या तासातच तिथे पोचायचं आहे, कळले का तुला. आणि लगेच आता ड्रायव्हर म्हणतो मॅडम कमीत कमी त्या रिसॉर्टपर्यंत पोचायला आता 3 तास लागतील. माहीला आता धक्काच बसतो. माही म्हणते की 3 तास. आणि माही तिच्या मोबाईलकडे बघते पण तिचा मोबाईलसुद्धा डिस्चार्ज असतो. माही म्हणते मोबाईलसुद्धा चार्ज नाही आहे. साई म्हणतो की माझ्याकडे बॅटरीसुद्धा नाही आहे. तर आता माई म्हणते काय. आणि त्यानंतर आता माही म्हणते की तुझा शॉर्टकट ना आता तूच बघ आणि चल पटकन, असे म्हणत आता माही ही गाडीत बसते. तर साई आता गाडी चालू करतो. इकडे आता अक्षय हा रमाला धरून गार्डनमध्ये घेऊन येतो. आणि त्यानंतर आता रमा हळूहळू पाय टाकत असते. आणि आता अक्षय म्हणतो की रमा तू कम्फर्टेबल आहे ना. तर आता रमा म्हणते सोडा मला, मी कम्फर्टेबल आहे आणि येतं मला चालता. रमा चालू लागते. पुन्हा रमाचा आता सँडलवरून पाय सटकतो. अक्षय पुन्हा आता रमाला धरतो. आणि अक्षय म्हणतो की रमा तू एकटी धड उभाही राहू शकत नाही, कशी तू एकटी चालशील आणि कशी तू सांगते कम्फर्टेबल आहे म्हणून. आणि अक्षय आता रमाला धरतो आणि रमाला एक एक पाऊल आता टाकत घेऊन जाऊ लागतो. हात करत आता अक्षय रमाला म्हणतो की त्या तिथपर्यंत जायचं आहे आपण. रमा म्हणते जाऊ ना. पुन्हा रमाचा पाय सटकतो. अक्षय रमाला धरतो. आणि लगेच आता अक्षय म्हणतो काय तुला चालतासुद्धा येत नाही रमा. आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की आपल्याला अजून त्या तिथपर्यंत जायचं आहे आणि मी काय वेडा तुला कशाला ह्या सँडल आणल्या काय माहिती, असे म्हणत आता अक्षय पस्तावा करू लागतो. त्यानंतर आता रमा म्हणते हो तुम्ही सँडल आणल्या ना, तुमचं बरोबरच असेल, मीच चुकीची. तर आता लगेच अक्षय म्हणतो की एक काम कर रमा, तू माझ्या गुडघ्यावरती सँडल ठेव. तेव्हा आता अक्षय खाली बसतो. तर रमा म्हणते की अहो तुम्ही असं नका ना करू, लोक बघतील, तुम्ही खाली नका बसू.
आणि त्यानंतर आता अक्षय हा आता रमाचे सँडल काढू लागतो. रमा म्हणते की अहो कुणीतरी बघेन. अक्षय म्हणतो तू काहीच काळजी करू नकोस. आणि आता अक्षय हा रमाचे सँडल काढतो. आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की पायाला का हात लावू नको म्हणतेस, तू तर खरी माझी लक्ष्मी आहेस असे म्हणत आता प्रेमाने अक्षय हा रमाकडे बघतो. अक्षय म्हणतो तू तर माझ्या घरची लक्ष्मी आहे आणि तुझ्या पायाला मी कसं लागू देईल, तुझ्या पायाला ना मी साधा काटासुद्धा टोचू देणार नाही रमा. तर रमा आता अक्षयकडे बघते. आणि त्यानंतर आता अक्षय हा रमाचे ते सँडल आतमध्ये रूममध्ये घेऊन जातो. आणि आता रमा ज्या चप्पल घालते त्या चप्पल आता अक्षयने पळतच आणलेल्या असतात. त्या चप्पल आता रमासमोर ठेवत अक्षय म्हणतो की घाल रमा आता ह्या चप्पल. तर रमाच्या चप्पल घालते. रमा आता अक्षयकडे बघू लागते. तर अक्षय म्हणतो की रमा आता तू कम्फर्टेबल आहेस ना. तर रमा ही खुश होऊन मान हलवते. आणि त्यानंतर आता रमाला घेऊन अक्षय आता गार्डनमध्ये येतो. टेबलसमोर येताच आता अक्षय म्हणतो की रमा अगं मला सांगायचं ना तू त्या सँडलमध्ये कम्फर्टेबल नाहीस म्हणून, आणि कशाला घालायचे मग ते सँडल. रमा आता रागाने अक्षयकडे बघते. तर अक्षय म्हणतो इट्स ओके रमा. आणि आता दोघेही टेबलवर बसतात. आणि त्यानंतर आता रमा अक्षयकडे बघते आणि म्हणते की मला ना तुम्हाला हेच सांगायचं एक. तर तेवढ्यात वेटर तिथे येतो आणि वेटर आता जेवणाची ऑर्डर मागतो. तर अक्षय आता मेनू बघू लागतो. आणि त्यानंतर आता रमा पुन्हा अक्षयला सांगू लागते. रमा म्हणते की मला ना तुम्हाला हेच सांगायचं. तर तेवढ्यात त्या गार्डनमध्ये म्युझिक सुरू झालेलं असतं. आणि म्युझिक सुरू होताच इकडे अक्षयला आनंद होतो. आणि अक्षय म्हणतो की रमा चल डान्स करायला. आणि रमाला घेऊन अक्षय आता गार्डनमध्ये डान्स करायला येतो. अक्षय आता रमाचा हात धरतो आणि प्रेमाने रमाचा हात धरून अक्षय रमासोबत आता डान्स करू लागतो. आणि त्यानंतर आता अक्षय हा रमाच्या प्रेमात हरवून गेलेला असतो. रमासोबत आता एकदम सुंदर असा डान्स करत अक्षय आता रमाच्या खांद्यावरती डोकं ठेवतो. आणि रमाच्या आठवणीत, रमाच्या त्या सहवासात, रमाच्या त्या स्पर्शामध्ये अक्षय आता हरवून जाताच डान्स करत असतो. तर रमा अक्षयला म्हणते की तुम्हाला माहिती आहे का, असाच काही महिन्यांपूर्वी आपण इथे आलो होतो आणि असा डान्स केला होता. आणि इकडे आता पुन्हा रमाच्या प्रेमात हरवून जात आणि रमासुद्धा अक्षयच्या प्रेमात हरवून जात दोघेही देहभान विसरून एकमेकांच्या प्रेमाच्या स्पर्शात प्रेम करत हरवून गेलेले असतात आणि डान्स करत असतात. इकडे आता साईदा पुन्हा माहीला घेऊन त्याच्या कारमधून येत असतो. त्यानंतर आता माही ही साईला म्हणते की ड्रायव्हर अहो लागला का यांना फोन. तेव्हा आता साई म्हणतो की नाही ना मॅडम, ते फोनच उचलत नाही आहेत. आणि त्यानंतर आता माई म्हणते की अरे यार माझा फोनसुद्धा स्विच ऑफ झाला आहे आणि लवकर चाला ना. तेव्हा आता साईदा म्हणतो हो मॅडम लवकरच चालू, पण पुढे आता गेल्यानंतर रात्रीची वेळ आहे ना, ट्रॅफिक लागेल आपल्याला. ते ऐकताच आता पुन्हा एकदा माहीला धक्का बसलेला असतो. आणि त्यानंतर आता माही काळजी करत म्हणते की काय करू मी आता आणि त्या रिसॉर्टला कसं पोहोचू. हळू आवाजात आता साई म्हणतो की पोचूच नका. तर माही म्हणते काय म्हणालात. तर लगेच आता साई म्हणतो की मॅडम हे काय पोचू आपण बरोबर. आणि इकडे आता माई म्हणते की अरे यार अक्षय खूप चिडला असेल, पण अक्षय डोंट वरी, मी तुला सगळं काही समजून सांगेन ओके असे म्हणत आता माही ही अक्षयची आठवण काढत तशीच कारमध्ये बसलेली असते. आणि इकडे आता तिच्या कारमधून इकडे इरावती आता मुकादमाच्या घरी आलेली असते. रागाने आता मुकादमाच्या घराचा आता पार्वती निवास या नावाचा तो बोर्ड वाचून आता इरावतीला खूप धक्का बसलेला असतो. आई आजीचा इरावतीला खूप राग आलेला असतो. आणि साईला, आपल्या साईला पार्वतीने मारून टाकले हे सत्य आता इरावतीला समजलेले असते. आणि लगेच आता इरावती म्हणते की मॉम तू माझ्यासोबत एवढी घाणेरडी वागलीस हे मला माहीत नव्हतं, पण आता मी तुला सोडणार नाही असा ठाम निश्चय आता इरावतीने केलेला असतो. रागाने इरावती आता त्या बोर्डकडे येते. आणि त्यानंतर आता इरावती त्या पार्वती निवास नावाला हात लावते आणि म्हणते की मी माझ्या आयुष्यात हाच प्रश्न तुला विचारला होता, पण आता माझ्यासोबत जे घडलं ना तेच तुला त्याचा त्रास काढावा लागणार आहे मॉम, आणि मी काय तुला अशी सोडणार नाही. आणि या घरात एक एक करून मी सगळ्यांना संपून टाकणार आहे असे आता इरावतीने पण केलेला असतो. आणि मी तुला शब्द देते मॉम, या घरातील ही पाटी कायमची पुसली जाईल हा शब्द मी तुला देते असे आता इरावतीने म्हटलेले असते. इकडे आता गार्डनमध्ये रमा अक्षय टेबलवर बसलेले असतात. तर आता वेटर त्यांना आता जेवण घेऊन येतो.
आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की रमा तू मागाशी काहीतरी सांगणार होती, आता सांग. रमा म्हणते की तुम्हाला ना खूप भूक लागली असेल, अगोदर तुम्ही जेवण करून घ्या. अक्षय आता हसू लागतो आणि अक्षय रमाला म्हणतो की रमा मला तुला मागाशी हेच म्हणायचं होतं आणि मग मला उगाचच आता मनात विचार येतो की ही रमाच आहे का. अक्षय म्हणतो की ही असंच का वागते, ही एवढी वॉड का बोलते आणि मला असेच सगळे प्रश्न माझ्या मनाला पडत होते रमा. आणि आता अक्षय म्हणतो की आपण आता बाहेर फिरायला आलो ना, तू किती आता छान बोलतेस आणि मला किती बरं वाटतंय रमा. आणि रमा ते ऐकून म्हणते की मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात आता अक्षयला कंपनीचा फोन येतो. अक्षय आता फोनवर बोलू लागतो आणि रमा आता अक्षयकडे बघते आणि विचार करते की जाऊ दे, हे जरा टेन्शनमध्ये दिसत आहेत आणि जेवण करून झाल्यावरती सांगूयात. आणि इकडे आता माही ही कारमध्ये झोपलेली असते. साई आता आरशातून माहीकडे बघतो. साई विचार करतो की बाय कसलं भत्तड बाई आहे ही आणि माझ्या तर डोक्यातच जाऊ राहिली. ना काही काळजी, ना काही ट्रेस, ना काही टेन्शन, अगदी मस्त मजेत झोपली. आणि खरोखर मला आता हिचा खूप राग यायला लागला असा साई विचार करतो. आणि साई विचार करतो की आज मी खऱ्या अर्थाने खूप पुण्याचं काम केलं आहे आणि खऱ्या रमाला त्यांच्या अक्षय सोबत घेऊन आलोच. आणि तेवढ्यात आता एका ठिकाणी गाडी आदळते तर माहीला जाग येते. माही आता डोळे उघडून साईकडे बघते आणि आपण पुन्हा अजूनपर्यंत गाडीमध्येच चाललो असल्याचे माहीला कळते. माही म्हणते हॅलो, अजून आपण का नाही पोहोचलो. तेवढ्यात आता साई म्हणतो की मॅडम जरा ट्रॅफिक लागलं होतं. माई म्हणते की अरे यार काय चाललंय तुमचं हे. आणि त्यानंतर आता माई म्हणते की आपल्याला ना दिल्लीला नाही पोचायचं, ते इकडे चार्जर दे तुझा. साई म्हणतो की मी तुम्हाला तेच सांगतोय मॅडम, अहो मी चार्जर विसरलो, चार्जर नाही आणलं. तर आता माई म्हणते की अरे यार आता काय करायचं. आणि त्यानंतर आता माही विचार करत म्हणते की अक्षय तिकडे माझी वाट बघून झोपलासुद्धा असेल. साई म्हणतो की मॅडम तुम्हीसुद्धा झोपा, तुम्हीसुद्धा खूप जमलात आणि कशाला उगाच टेन्शन घेता, स्वतःला असा त्रास करू नका घेऊ, झोपा तुम्ही, मी बरोबर गाडी घेऊन जातो. माहीला आता राग येतो. माही जोराने ओरडत म्हणते की तू मला शहाणपणा शिकू नकोस, मला काय करायचं ते. माही म्हणते की गुपचूप तू गाडी चालव. तर आता साई गुपचूपपणे गाडी चालू लागतो. इकडे इरावती आता घरी येते. घरी येता क्षणी इरावतीने आता एक ब्लॅकबोर्ड तिच्या रूममध्ये घेतलेला असतो. त्यामध्ये आता इरावती ब्लॅकबोर्डवरती लिहू लागते. सुरुवातीलाच इरावतीने लिहिलेलं असतं की मुकादम, त्यानंतर आता शशिकांत आणि सीमा, शशिकांतच्या खाली आता अक्षय हे नाव लिहिते. त्याच वेळेस आता इरावतीला आठवते आणि साईची आई असते आणि साईची आई रडतच ओरडतच कशी सांगत होते की माझ्या मुलाला त्यांनी मारून टाकलं. ती काकू म्हटली होती की माझ्या मुलाला त्या मुलीने एका ठिकाणी भेटायला घरी बोलावलं होतं, पण नंतर तिने फोन केला आणि म्हणाली की माझ्या घरच्यांना तुझं प्रेम मान्य आहे, आपलं लग्न मान्य आहे, तू घरी भेटायला येऊ नको, डायरेक्ट ऑफिसमध्येच भेटायला ये, असे म्हणत माझ्या मुलाला त्या लोकांनी ऑफिसमध्ये भेटायला बोलावलं आणि त्यानंतर माझा मुलगा कधीच परत आला नाही. हे बोलणी आता इरावतीला आठवते आणि त्यानंतर इरावतीला कळून चुकलेलं असतं की मॉमने त्या मुलाला ऑफिसमध्ये भेटायला बोलावलं आणि कंपनीमध्ये जो भडका झाला आणि त्यात जो माणूस मेला तो म्हणजे माझा आता प्रियकरच होता, साईच होता, हे आता इरावतीच्या लक्षात आलेले असते आणि इरावतीला खूप राग आलेला असतो. आणि त्यानंतर आता इरावती म्हणते की मॉम तू आई नाही आहेस, माझ्या साईला तू मारण्याचा प्रयत्न केला, तू राक्षसीन आहे राक्षसीन. आणि असे म्हणत आता रागाने इरावती पुन्हा त्या ब्लॅकबोर्डवर लिहिलेल्या सगळ्या नावावरती आता चिरखुड्या मारते. आणि त्यानंतर आता इरावती ही कॉटवर बसते आणि पुन्हा इरावती ती डायरी आपल्या हातात घेते. डायरीवरून हात फिरवत आता इरावती म्हणते की पप्पा तुम्ही या डायरीमध्ये जे लिहिलं आहे ना ते तर माझ्या लक्षातच आलं नव्हतं. आणि इकडे आता इरावती म्हणते की पप्पा तुम्ही या डायरीमध्ये काहीतरी रिकाम्या जागा ठेवल्या होत्या आणि त्या गाळलेल्या जागा भरण्यासाठी, पण त्या गाळलेल्या जागा मला आता कळल्यात आणि त्या जागेवरती काय लिहायचं हे सुद्धा पप्पा मला आता कळालंय, असे इरावती विचार करते. आणि त्यानंतर आता राग येऊन पेन हातात घेत आता इरावती म्हणते की यानंतरची खरी गोष्ट मी या डायरीमध्ये लिहिणार आहे आणि मला हवी तशी ती गोष्ट आता पुढे घडणार आहे आणि तसेच मी लिहिणार आहे, असे म्हणत इरावती आता त्या डायरीमध्ये पुढे ती काय करणार हे सगळं आता लिहून ठेवू लागते. इकडे आता अक्षय हा जेवण झाल्यानंतर रमाला घेऊन पुन्हा गार्डनमध्ये फिरू लागतो. त्यानंतर आता हसतच अक्षयला जुन्या आठवणी आठवतात
आणि अक्षय आता चालत चालत रमाला म्हणतो की रमा, एकदा असंच आपण गाडीवरती फिरायला गेलो होतो आणि त्यावेळेस आता नेमकं पाऊस आला. ते सगळे आता बुलेटवरचे क्षण रमा आणि अक्षयला आठवतात. आपण पावसात कसा बुलेटवर रमाला घेऊन चाललो होतो आणि पाऊस आल्यानंतर आता अक्षय रमाला म्हणतो की रमा, आता तर खूप प्रॉब्लेम झाला आहे आणि पाऊस आला आहे, आता काय करायचं. तर समोर माऊली वडापावची गाडी असते आणि लगेच आता रमा म्हणते की मग आपण वडापाव खाऊ की आणि गाडीवरचे गरमागरम भजीसुद्धा खाऊयात. आणि त्यानंतर आता माऊली वडापावच्या गाडीसमोर येत रमा म्हणते की दादा एक भजी देता का. तर आता भजी शिल्लक नसतात आणि माऊली वडापाववाला म्हणतो की अगं भजी तर संपले आणि माझ्या बोटालासुद्धा कापलं आहे, मला करता येणार नाही. तर रमा म्हणते की तुमची जर काही हरकत नसेल तर मी करू का. लगेच आता त्या आजोबांनी परवानगी देताच रमा आता त्या गाडीवरती भजी बनवते. खूप सारे लोकंसुद्धा तिथे आलेले असतात. रमा त्या सगळ्या लोकांना अक्षयला भजी द्यायला सांगते आणि जी भजी उरतात आता रमा म्हणते की दादा आता ही भजी मी घेऊन जाते. आणि प्रेमाने रमाने बनवलेली भजी आता अक्षयने खाल्लेली असतात. आणि त्यानंतर आता भजी खाल्ल्यानंतर रमा आणि अक्षय खूप खुश झालेले असतात आणि प्रेमाने अक्षय आता रमाकडे बघतो. अक्षय आता रमाला आपल्या जवळ खेचतो आणि लगेच आता अक्षय हा रमाकडे बघत म्हणतो की रमा आय. तर लगेच रमा ही अक्षयच्या जवळ येते आणि म्हणते काय बोला ना. आणि ती जुनी आठवण आता रमा आणि अक्षय दोघांच्याही डोळ्यासमोर आलेली असते आणि प्रेमाने आता रमा अक्षयकडे बघू लागते. आणि त्यानंतर आता रमा म्हणते की त्यानंतर आपण पुन्हा पाचगणीच्या ट्रिपला गेलो होतो तेव्हा. तर अक्षय म्हणतो की रमा त्या ट्रिपची एकदम आठवण काढू नकोस. आणि लगेच आता अक्षय म्हणतो की खरं तर मी त्यावेळेस घरी जायलाच नको होतो, कारण मी जर घरी गेलो नसतो तर हे सगळं घडलंच नसतं. असे म्हणत आता अक्षय हा रमाकडे बघतो. आणि त्यानंतर आता अक्षय रमाला म्हणतो की तू काहीच बोलू नको, फक्त असंच प्रेमाने माझ्याकडे बघत राहा. रमा अक्षयकडे प्रेमाने बघू लागते. तर अक्षय रमाचा हात धरतो आणि रमाकडे बघत तसंच पाठीमागे अक्षय हा रमाला घेऊन चालू लागतो. एकटक नजरेने रमाकडे बघत पाठीमागे पाय टाकत अक्षय हा आता रमाला घेऊन जात असतो. तर रमासुद्धा आता अक्षयच्या हातात हात देऊन अक्षयकडे बघत आता जात असते. रमासुद्धा आता अक्षयच्या प्रेमात हरून गेलेली असते आणि रमासुद्धा आता अक्षयकडे बघत खूप खुश होत चालत असते. आणि त्यानंतर आता अक्षय हा रमाला घेऊन बेडरूममध्ये येतो आणि प्रेमाने आता रमा अक्षय एकमेकांच्या प्रेमात हरून जातात आणि खऱ्या अर्थाने आता नवरा बायकोच्या नात्याने एकमेकांना स्पर्श करत आता शरीर आणि मनाने एकत्र होत खरी रमा आणि अक्षय आता दोघेही एकत्र आलेले असतात. आणि मन शरीराने एकत्र येऊन आता अक्षयने रमासोबत आता ती रात्र सजवलेली असते आणि अक्षय आता रमाचा झालेला असतो. रमावरती अक्षय आता मनाने आणि शरीराने अक्षयने प्रेम करून रमा अक्षय एक झालेले असतात आणि रमा आणि अक्षय एकमेकांचा दुरावा संपवून एकत्र आलेले असतात. आणि आता अक्षय रमाच्या प्रेमात तर रमा अक्षयच्या प्रेमात शरीराने हरवून गेलेले असतात. इकडे आता इरावतीला समजलेलं असतं की खरी रमा ही आता कुठे आहे ती. आणि त्यानंतर आता इरावती ही खऱ्या रमाला फोन करते आणि त्यानंतर आता इरावती म्हणते की अक्षयसोबत आहेत ना रमा. आणि लगेच आता रमा म्हणते हो, पण यांना खरं खरं सांगितल्याशिवाय आता मी काही येथून जाणार नाही. इरावती आता हसतच रमाला म्हणते की या अर्थाला सुद्धा तिच्या खऱ्या आईकडे जावंसं वाटतंय. आणि तेवढ्यात आता रमाला अर्थाची आठवण येते आणि लगेच आता रमा म्हणते की तुम्ही अर्थाला काही करू नका, मी तुम्ही जे सांगाल ते करायला तयार आहे. तर आता इरावती खुश झालेली असते आणि इरावती हसू लागते. इकडे आता रमाने अक्षयसोबत मन शरीराने एकत्र येऊन रात्र घालून आता रमा ही अक्षयची झालेली असते आणि रमा अक्षयने आता त्यांच्या खऱ्या नवीन नात्याला सुरुवात केलेली असते. इकडे आता माहीचा खेळ रमा कशी खल्लास करणार, अक्षयला मीच खरी रमा असे रमा कसे सांगणार आणि इरावतीचा आता मुकादमांना बर्बाद करण्याचा प्लान रमा कशी धुडकावून लावणार, हे सगळं बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.